नमस्कार सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला 12 सूर्यनमस्काराला तयार राहा आणि सुरुवात करायची आहे. चला माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न करा. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 ओम ह्रूं सूर्याय नमः. ओम ह्रीं भानवे नमः. ओम ह्रौं अर्काय नमः. ओम ह्रं पुष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचेय नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्राय नमः. ओम
ह्रौं खगाय नमः। ओम ह्रं भास्कराय नमः। तर अशा पद्धतीनं माझे 12 सूर्यनमस्कार पूर्ण झालेले आहेत। थोडा दम लागतो कारण 12 सूर्य कंटिन्युअसली करणं ही सोपी गोष्ट नाही। पूर्वी जेव्हा सुरुवात केली तेव्हा पहिल्या 3, 4 किंवा 5 एवढे सूर्यनमस्कार केले की खूप झालं असं वाटायचं, मी स्टॉप करायचे। आणि त्यानंतर 6, त्यानंतर 7, 8 परंतु दम लागायचा। आज त्याच्यावर मी विजय मिळवलेला आहे की जास्त मला दम लागत नाही, मी कंटिन्यू करू शकते। आणि 12 सूर्यनमस्कार झाल्यानंतर पूर्वी मला शवासन कंपल्सरी घ्यावं लागायचं, परंतु आज असं नाही आहे की सूर्यनमस्कार झाल्या लगेच शवासन केलंच पाहिजे असं काही मला वाटत नाही। आज मी बोलते थोडंसं तो रिदम असल्यामुळे, कंटिन्युअस रिदम असल्यामुळे थोडासा श्वास फुलणं अतिशय नैसर्गिक आहे, त्यामुळे इट्स ओके। पण तुम्हीही जर हा फ्लो फॉलो केला तर नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे। कारण यानंतर आता जस्ट 6:30 वाजलेले आहेत आणि याच्यानंतर मला संपूर्ण दिवस एनर्जेटिकली काम करायचं आहे आणि ती एनर्जी पुरवायचं काम हे सूर्यनमस्कार मला करत असतात। यानंतर स्वयंपाक, थोडं घरातलं काम, त्यानंतर आवरणे, शाळेत जाणे, शाळेतील धावपळ, सगळी कामं, त्यानंतर पुन्हा 4 वाजता घरी येणे, आल्यानंतर थोडाफार रेस्ट घेणे आणि त्यानंतर पुन्हा घरातली कामं असतात ती कामं करणे, स्वयंपाक करणे, थोडा अभ्यास करणे, मुलांचा अभ्यास बघणे, उद्याच्या भाजीची तयारी करणे, खूप एक नाही अनेक कामं असतात आणि ही कामं करण्यासाठी आपल्याकडे एनर्जी असणं खूप गरजेचं आहे। आणि स्वतःला मी असं एनर्जेटिक पाहायला स्वतःला मला आवडतं आणि त्यासाठी मी हे सगळं करत असते, कारण आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला वारंवार सांगत असते। तर तुम्हीही हे जर 12 सूर्यनमस्कार आणि 12 सूर्यनमस्कारांमध्ये अगदी 5 मिनिटामध्ये 12 सूर्यनमस्कार पूर्ण होतात। 5 ते 5:30 माझा जो रिदम आहे तो जर तुम्ही पकडलात तर नक्की 5 ते 5:30 मिनिटामध्ये हे 12 सूर्यनमस्कार पूर्ण होतात। सूर्यांची नावं घेणं खूप गरजेचं आहे, कारण सूर्य हा सर्वशक्तिमान आहे आणि कुठेतरी आपण त्याला आळवतो की तुझ्यातली शक्ती आपल्याकडे येवो। आणि त्याचबरोबर ह्राम ह्रीम ह्रूम हा जो उच्चार आहे हाही तितकाच महत्त्वाचा आहे। त्या उच्चारामधून आपल्या संपूर्ण शरीराभर एक वेगळ्या प्रकारचं व्हायब्रंट होतं आपलं शरीर, आपले सगळे अवयव म्हणा, फुफ्फुस म्हणा, हृदय म्हणा, त्याच्याबरोबर ते व्हायब्रंट होताना आपल्याला जाणवतं। त्यामुळे ते म्हणणं, तो उच्चार करणं अतिशय गरजेचं आहे। आणि त्यानंतर 12 स्टेपमध्ये 12 पोजेसमध्ये क्रमाने आपल्याला हा सूर्यनमस्कार पूर्ण करायचा आहे। आणि पूर्ण करत असताना तुम्ही पाहू शकता, मी जेव्हा हे सूर्यनमस्कार करत होते प्रत्येक क्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत आसनं आहेत, पर्वतासन आहे, भुजंगासन आहे, त्याचबरोबर पश्चिमोत्तानासन आहे, बरेच वेगवेगळ्या प्रकारची आसनंही याच्यामध्ये होऊन जातात। इट मीन्स आपल्याला पुन्हा काही वेगळी आसनं केलीच पाहिजे असं काही नाही। सूर्यनमस्कार झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा जर करावंसं वाटत असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही करू शकता, अदरवाईज तुम्ही नाही केला तरी चालेल। सूर्यनमस्कार एवढे इनफ आहेत तुमची संपूर्ण दिवसभराची एनर्जी साठवून ठेवण्यासाठी आणि एनर्जी भरभरून वापरण्यासाठी। सूर्यनमस्कारामध्ये एक मोठी क्वालिटी ही आहे की मला सतत जाणवतं की आज सूर्यनमस्कार केले तर मला पूर्ण दिवसभर कसं वाटतंय, फ्रेश वाटतंय, मी खूप छान वाटते, स्वतःमध्ये ग्लो जाणवतो।
एनर्जी जाणवते, एक चैतन्य जाणवतं. हे मला सूर्यनमस्कारामुळे सतत जाणवत असतं आणि त्यामुळे कितीही घाई असली किंवा काही असलं तरी माझे 12 सूर्यनमस्कार मी कधीच टाळत नाही, कधीच कंटाळा करत नाही. हे जसं आपण रोज अंघोळ करतो, ब्रश करतो, तसं माझं झालेलं आहे की ॲटलिस्ट रोज वॉर्मअप आणि 12 सूर्यनमस्कार आणि चालणं हे माझं रोजचं आहे. त्याच्यापेक्षा पलीकडे करायचं असेल तर मी थोडं लवकर उठते आणि अजून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. मात्र 12 सूर्यनमस्कार हे माझे नेहमीचं रुटीन आहे, ते मी कधीच स्किप करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मी इतकी एनर्जेटिक सतत राहते आणि मी सुंदरही दिसते. तो तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.